टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिक शहरात काल पोलिसांनी मनपाच्या माध्यमातून अतिक्रमणाची मोहीम राबविण्यात आली होती। नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरात असलेला अतिक्रमण जे आहे ते काल हटवण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता द्वारका परिसरानं मोकळा श्वास जो आहे तो या ठिकाणी आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर या ठिकाणी या व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण जे आहे थाटण्यात आलं होतं। बऱ्याच वर्षांपासून या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेलं होतं आणि काल पोलिसांनी महापालिकेच्या माध्यमातून हे अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे। या परिसराची मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली होती। या ठिकाणावरती असलेल्या अतिक्रमणावरून धारेवर धरलं होतं आणि त्यानंतर अतिक्रमणाच्या विभागाने एक पाऊल पुढे टाकत या ठिकाणावरील जे अतिक्रमण आहे ते हटवलेलं आहे। मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर याच परिसरामध्ये असलेल्या उड्डाणपुलालगत काही अनधिकृत वाहने देखील पार्किंग करण्यात आलेली आहेत। अनधिकृत वाहने देखील या ठिकाणी भरली जात आहे। अगदी उड्डाणपुलाला लागूनच या ठिकाणी असल्यानं अपघाताचा संभाव्य धोका देखील आहे। मात्र याच अतिक्रमण आणि पार्किंगच्या अनधिकृत वाहनांच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळांनी पोलीस आणि महापालिकेला खडसावलं होतं। समन्वय साधून कारवाई करण्याचे आदेश दिले होते। मात्र काल महापालिकेकडून कारवाई करण्यात आली, पोलिसांकडून देखील लागलीच कारवाई करण्यात आली। पोलिसांनी देखील अनधिकृत वाहनधारकांवरती कारवाई केली। मात्र पुन्हा परिस्थिती आपल्याला दुसऱ्या दिवशी जैसे तेच पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आपण जर बघितलं तर अतिक्रमण जरी काढलं असलं तरी या ठिकाणावरील अनधिकृत वाहन पार्किंग आणि वाहनांचा जो मुद्दा आहे तो अद्यापही आपल्याला तशाच पद्धतीचा पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।